प्रियदर्शनी, अहो प्रियदर्शनी, प्रियदर्शनी कुठे आहात तुम्ही? या ना. हात पुढे करा साहेब. हात पुढे करा ना. हा घ्या तावीज. आम्ही योगेंद्र महाराजांच्याकडे जाऊन आलो. तुमच्या पोटी राजशिर्के घराण्याचा वंशज वाढावा म्हणून त्यांनी हा तावीज दिलाय. खूप महिमा आहे त्यांचा. अहो अनेकांना खूप अनुभव आलेत. हा तावीज घ्या आणि रणवीरला त्यांच्या गळ्यात बांधायला सांगा. हो, आज मुहूर्तही खूप छान आहे. सैमा, याआधी पण अनेक वेळेला देवधर्म उपास तापास करून झाले, नवस बोलून झाले. काही उपयोग झाला का त्यांनी जे आता या तावीजानं होणार आहे? त्यापेक्षा यांनाच जरा समजावून, नाही म्हणजे त्यांचा विश्वास नाही ना या असल्या गोष्टींवर. मग ठेवायला सांगा त्यांना विश्वास. आमचा विश्वास आहे त्याच्यावर. आमच्या समाधानाकरता तरी हा तावीज बांधायला सांगा त्यांना गळ्यात. मी यांना सांगून बघते. नुसतं सांगू नका, याचं महत्व पटवून द्या त्यांना. त्यांच्या दृष्टीने हा फक्त काळा तुरा असेल, पण आमच्या दृष्टीने त्याला खूप महत्व आहे. 9 वर्ष झाली तो तुमच्या लग्नाला. राजशिर्के घराण्याचा वारस जन्माला यावा म्हणून सगळे डोळ्यात प्राण आणून वाट पाहतायत. आम्हालाही वाटतं मरणापूर्वी आमच्याही खांद्यावर नातवंड खेळवावीत. 3 मुलगे आहेत आम्हाला. काय उपयोग त्याचा? आदित्यराजे तर लग्न करायचंच नाही असं म्हणतायत. राजशिर्के घराण्याला वारस तर हवा ना. साईमा, खरंच सांगते, हाच विचार माझ्याही मनात असतो, पण यांच्याशी तर या विषयावर बोलायची सोयच नाही. म्हणून तुम्हालाच विचारते, आपण एखादं मूल दत्तक घेतलं तर? काय म्हणाला तुम्ही? बाबा, आपली शाळा आता CBSE शी ॲफिलेट होते. त्यामुळे आपल्या शाळेचा दर्जा आणि त्यांचा एज्युकेशन पॅटर्न यांचा कुठेतरी मेळ घालणं फार आवश्यक आहे. नाही, नुसतं सेंट्रल बोर्ड स्कूलविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन उपयोगी नाही. कारण आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात ज्या नवीन नवीन शैक्षणिक सुविधा आपल्याला प्राप्त होत आहेत, माहिती आणि तंत्रज्ञानाचा ओघ आपल्याकडे वाहतोय, तर आपल्या विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून देणं मला तितकंच गरजेचं वाटतंय. हो, आणि पठडीतल्या शिक्षणापेक्षाही वेगळा विचार करण्याची मानसिकताही तयार होते. त्यामुळे मुलांनाही ते निश्चितच आवडेल. हो, आणि तुम्हाला माहिती आहे दादू, आता छोट्या छोट्या शहरातही लोक शिक्षणाविषयी खूप जागरूक झालेत. काका, परवाच मी नेट सर्फिंग करत होते तेव्हा वेगवेगळ्या शाळांच्या वेबसाईट्स पाहिल्या. ऑडिओ व्हिज्युअल्सचं माध्यम, रंगांचा आणि चित्रांचा उपयोग, खूप वेगवेगळ्या संकल्पना होत्या. ह्याचाही अभ्यास करते मी. विद्यार्थ्यांनाही नुसतं वाचत बसण्यापेक्षा चित्र पाहणं अधिक आवडतं. व्हिज्युअल माध्यम नेहमीच प्रभावी ठरतं. दादू, मला एक सॉलिड आयडिया सुचली. काय? आपण आता ज्युनियर कॉलेज सुरू करणार आहोत ना, तर आपण आपल्या लॅबमध्ये ना एक मोठा प्रोजेक्टर बसवून घेऊया आणि 4 कोपऱ्यात 4 मोठमोठ्या स्क्रीन्स. म्हणजे स्टुडंट्सना प्रॅक्टिकल्सच्या वेळी किंवा डिसेक्शनच्या वेळी खूप छान एक्सप्लेन करता येईल सगळं. आणि मग हसायला काय झालं? मग क्या, माझ्यासाठी गावाबाहेर एखादं फार्म हाऊस बघ बाबा. का? लवकरच रिटायर्ड व्हायची वेळ येणार. रिटायर्ड? शिक्षिका साहित्याची, विचार करते शास्त्राच्या विद्यार्थ्यांचा. देवयानी,
तुझा आजचा उत्साह आणि इन्व्हॉल्वमेंट बघून मला असं वाटतं की तू माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मनापासून शाळेच्या भवितव्याची स्वप्न बघतेस, त्यासाठी प्रयत्न करणार आहेस. वाह, क्या बात आहे. दादू, मी तर फक्त प्रयत्न करते. आशीर्वाद तुम्हालाच द्यायचा आहे. तो तर आहेच. सैमा, ज्यांच्या नशिबी पुत्रप्राप्तीचा योग नसतो अशी माणसं मुलं दत्तक घेतात. आणि त्या निमित्ताने जर राजे शिर्क्यांच्या घराण्याला वारसदार मिळणार असेल तर काय हरकत आहे म्हणते मी. गप्पा बसा, काहीतरी बोलू नका. एखाद्या अनाथ आश्रमातल्या मुलाला मांडीवर बसवून राजे शिर्क्यांचा वारसदार म्हणून मिरवायचं. लोक शेण घालतील आमच्या तोंडात. पिढ्यानपिढ्या जपलेली राजे शिर्क्यांची प्रतिष्ठा एका क्षणात धुळीला मिळेल. राजे शिर्क्यांच्या मोठ्या सुनबाई आहात ना तुम्ही, मग रस्त्यावरच्या कुठल्याही उपऱ्याला राजे शिर्क्यांचं नाव द्यायचं. आणखी काय काय मला ऐकावं लागणार आहे कुणास ठाऊक. सैमा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून विषय काढला मी. चुकलं माझं. तुम्हाला दुखवायचं नव्हतं मला. तुम्ही शांत बस साईम. सगळे कसे अगदी शत्रू असल्यासारखे वागायला लागलेत. आता आम्हाला एकदा शांत करा म्हणजे संपलं सगळं. मणी, ॲड एजन्सीला चेक पोहोचला? हो राजे, उद्या आपल्यासाठी ते पब्लिसिटी कॅम्पेनचं प्रेझेंटेशन देणार आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दे सीम टू बी व्हेरी कॉम्पिटंट. आय लाईक सच प्रॉम्प्ट गाईज. तुम्हाला सांगतो मणी, या स्पीडने सगळी कामं व्हायला पाहिजेत. या स्पीडने. खरं तर भैया साहेबांनी सुद्धा या स्पीडने सगळे डिसिजन्स घ्यायला पाहिजेत. आम्ही आमचे प्रोजेक्टचे सगळे डील फायनलाइज करत आणले. भैया साहेब का डिले करतायत काही कळत नाही. आम्हाला असं वाटतंय म्हणे की आता यापुढचे बरेचसे निर्णय आम्हालाच घ्यावे लागतील. राजे, मला वाटतं भैयासाहेबांची काम करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे. म्हणजे ससा आणि कासव या गोष्टींवर त्यांचा विश्वास आहे. म्हणी म्हणी जमाना बदललाय. म्हणी जमाना बदललाय आणि काळाप्रमाणे जुन्या गोष्टींचे संदर्भही बदलत असतात. हे स्पर्धेचं युग आहे आणि आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचा तो कासव कधीच जिंकत नसतो. जिंकतो तो कायम ससा. You have to be quick on your toes. एखादी संधी जर आपल्याला मिळाली तर तिचा फायदा करून घेता आला पाहिजे. संधी वारंवार आपल्या हाताला येत नसते. खरं तर म्हणे अशी संधी आपल्याला निर्माण करता आली पाहिजे, पण हे आमच्या भैया साहेबांना कोण सांगणार. आजच्या युगात तुम्हाला खूप ऑर्गनाइज पद्धतीने आयुष्य जगावं लागतं आणि तसं जर तुम्ही जगलात तर मातीला सुद्धा सोन्याच्या भावाने तुम्ही विकू शकता. या सगळ्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आज भाजीपाला आणि बर्गर कॉर्पोरेट पद्धतीने विकून प्रचंड पैसा कमवतात. कुठल्याही बिझनेससाठी ॲटिट्यूड खूप महत्वाचा असतो. म्हणी आता आपल्या या नवीन प्रोजेक्टसाठी ती शाळेची जागा परफेक्ट असताना सुद्धा भैयासाहेब तीच जागा नको का म्हणतायत हे आमचं आम्हालाच काही कळत नाही. राजे,
भैयासाहेबांना मी जेवढा ओळखतो त्यावरून मला असं वाटतंय की याच्या मागे नक्कीच त्यांचा काहीतरी विचार असणार. विचार असलास तर तो मॉल लवकरात लवकर कसा उभारता येईल हा असायला हवा. मला एक कळत नाही म्हणे, ती जागा आपली, ती शाळा आपली, तिथे प्रोजेक्ट उभारणार तो सुद्धा आपण. मग त्यासाठी दुसऱ्या कोणाचा विचार करण्याची गरज काय? नाही म्हणे. त्या शाळेच्या जागी आम्ही आमचं प्रोजेक्ट लवकर सुरू करणार, कारण ते आम्ही बघितलेलं स्वप्न आहे आमच्या जागेपणी. मला माहिती आहे तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. मला हे नाही पटत, पण साईमांचं मन राखण्यासाठी आली आहे मी. त्यांनी दिलाय हा तावीज. राजे शिर्केंच्या घराण्याला वारस मिळावा म्हणून दिलाय त्यांनी हा तावीज. गळ्यात बांधा तुम्ही. तुम्ही आणलाय ना तावीज, त्यानंच गळ्याला फास लावून घ्या. तुम्हाला गरज आहे त्याची, आम्हाला नाही. देऊ, देवयानी. शोधा बाबा, शोधा. मी कुठे आहे? इथे कोण लपलाय? सापडली आमची देऊ. हे काय बाबा, तुम्ही लगेच शोधलत मला. मला आता जायला हवं. ड्युटी इज ड्युटी. पण बाबा, मला तुमची आठवण आली तर? माझी आठवण आली ना बेटा, तर तू जिथे कुठे असशील तिथून सरळ धावत पळत ये. या इथे, या तळ्याकाठी, या तळोबाच्या कुशीत. तळोबा? जसा चांदोबा असतो ना तसाच. आणि याच्याकडे जर काही मागितलंस ना तर तो तुला ते नक्की दे. तळोबा, मला माझ्या दादूंसारखी शिक्षिका कर. अरे वा देऊ बेटा, मग आम्ही आमच्या देऊला सल्यूट करणार. हो बाबा, ज्या दिवशी मी शिक्षिका होईन त्या दिवशी मी मोठ्यानं ओरडून सांगेन या तळोबाला. तुम्हाला सांगेन बाबा, मी शिक्षिका झाले, मी शिक्षिका झाले, मी शिक्षिका झाले. बाबा, 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 मी शिक्षिका झाले. बाबा, तुम्ही म्हणाला होतात मी शिक्षिका झाले की तुम्ही मला सल्यूट कराल. बाबा, कुठे आहात तुम्ही? बाबा,
ए देवयानी, चल मी तयार झालो, शाळेची पण वेळ झाली आहे, जायचंय ना आपल्याला. ए साक्षी, देवयानी कुठे? देव कधीच तयारून खाली आली आहे. मग गेली कुठे ती? अगं आम्ही सगळे तिला बेस्ट ऑफ लक द्यायला जमलोय. तिचा शाळेचा पहिला दिवस आहे ना, आणि मॅडम गायब. खरं म्हणजे या क्षणाची ही मुलगी इतके वर्ष वाट बघते, आणि आता तो क्षण आल्यावर त्याला सामोरं जायचं सोडून ही मुलगी काय करते कुणास ठाऊक. असंच असतं. माणूस ज्या क्षणाची आतुरतेनं इतकी वर्ष वाट पाहतो, तो क्षण समोरून उभा ठाकला की माणसाचं मन हळवं होतं. युअर राईट दादू. देव कुठे असेल ते मला माहिती. अच्छा, मी तिला शोधून आणू? नाही नको, तू तिला बोलवायला जाशील आणि तुला बोलवायला आम्हाला सगळ्यांना यावं लागेल. देव देव गेली नाही ना शाळेत? नाही, तुझ्या आशीर्वादासाठी थांबली आहे. हे काय आहे? हे 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 तिच्यासाठी घरच्या खव्याचे पेढे आहेत. आज ती प्रथम शाळेत जाणार ना, पहिला दिवस तिचा. अच्छा, मी इतकी वर्ष शाळेत जातो, मला नाही कधी पेढे दिलेस. तू पुन्हा शाळेत जायला लागना, मी तुला किलोभर पेढे करून नाही आणणार. डायबिटीस आहे तुला. अगं पण मी रोज इन्सुलिन घेतो, माझा डायबिटीस नॉर्मल आहे. कोणी सांगितलं असं? डॉक्टर म्हणाले फक्त इन्सुलिनच्या साईड इफेक्टमुळे पोट वाढले. असे डॉक्टर तुला एकट्याला म्हणाले ना? असू दे, देवला बोला ना जरा. नाही बोलवतात, पण ते पेढे दे ना. देऊसाठी. बरं मी जाऊ का देवला आणायला? जा जा लवकर जा, आम्हालाही कॉलेजला जायचंय. आले. अहो मास्तरीण बाई, ए मास्तरीण. अरे आई हेट टीयर्स देव, आई हेट टीयर्स. इन आंसुओं को पोंछ दो, तू पास हुई है रे. मग बाबा काय म्हणाले? मैं जैसा आवाज खुश तो बहुत होंगी. हाँ अरे देव बोल ना. साक्षी, मी बाबांना खूप हाका मारल्या, पण बाबा काहीच बोलत नाही. मी असंही म्हणलं की मी रागवीन आणि मग लपून बसेन, पण तरी बाबा काही बोलत नाही. यार रो मत ना, तूने शायद उनको ठीक तरह से पुकारा नहीं होगा. ठीक है, आने दो बाबा को, मैं उनको पूछूंगी, कोर्ट मार्शल कर दूंगी उनका. बाबा आपल्याजवळ का नाही आहेत? साक्षी, मी खूप मिस करते त्यांना. त्यांच्या पाया पडायचंय, त्यांचा आशीर्वाद घ्यायचाय, त्यांच्या हातून पेढा खायचाय. बाबा का नाहीये तिथे? कोण म्हणतं ते इथे नाहीयेत? ह्या तळोब्याच्या पाण्याच्या एकेका थेंबात आहेत ते. इकडे ये साक्षी, काम ऑन, चल. ये त्यांनी बांधलेल्या या वाळूच्या घरात आहेत ते. देव ते सतत आपल्या बरोबर आहेत, पण तुझ्या डोळ्यात पाणी आहे ना, म्हणून तुला ते दिसत नाहीयेत. साक्षी, बाबांनाही आपली आठवण येत असेल का ग? प्रश्नच नाही. देव ते जिथे कुठे असतील ना, तिथून आपल्याचकडे बघत असतील. वो क्या कहते हैं, मन की आंखों से. आणि त्यांनी जर त्यांच्या या लिटल प्रिन्सेसला जर रडताना पाहिलं तर कसं वाटेल त्यांना? तुला माहिती साक्षी, बाबा मला नेहमी सांगायचे, हा तळोबा आहे ना, तुला जे काही हवं असेल त्याच्याकडे माग, तो तुला सगळं काही देणार.
आपण त्याला सांगूया का ग बाबांना लवकर पाठव. गुड आयडिया. चल कम ऑन उठ. तळोबाला सांग. 1 2 3. बाबा. एक, 2, 3. बाबा लवकर परत या. बाबा लवकर परत या. बाबा परत या. बाबा परत या. लवकर परत या. बाबा परत या. ही साक्षी देऊला बोलवायला म्हणून गेली आणि तिथेच रमली वाटतं. तिलाच बोलवायला तर जावं लागेल आपल्याला. या आल्या. दादू सॉरी. बाकी काही नाही ग, तुझ्यामुळे आज मलाही पेढा मिळणार आहे म्हणून माझा जीव कधीपासून असा वर खाली होत आहे. नको नको, काय गरज नाहीये. ओके. तू इकडे जा. घरच्या खव्याचा पेढा हवा होता ना, रात्रभर बसून केला. मस्त झालं. यशस्वी हो. अगं पहिला नमस्कार आईला करायचा असतो. घे बाई घे. हे घे. खूप मोठी हो. तुझ्या दादूंसारखंच खूप नाव कमा. काका. ऑल द बेस्ट देव. थँक्यू. 1 मिनिट. विद्यार्थ्यांची लाडकी टीचर हो देऊ. मैडम हम भी खड़े हैं राहों में. साक्षी, मी तुझी मोठी बहीण आहे. गले तो मिल सकते हैं. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अभिलाषा, श्रावणी, अभि या बाहेर या. तुम्हाला देवयानीला बेस्ट विशेष द्यायचेत ना. काकू. अगं राहू दे, कशाला उगाच त्रास. इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळा मी तुला हक्कानं त्रास दिलाय. मग हक्कानं आशीर्वाद नको घ्यायला. हो, त्रास तर काय तू अजूनही देतेस. चल देऊ, निघायचं ना.
दादू मी काय म्हणते तुम्ही माझ्याबरोबर बाईकवर याल ना? नाही नाही नाही. का? ए साक्षी सांगतो. नको, तुम्हीच सांगा. हे काय हे? नाही मला ना तो 20 आणि 25चा स्पीड चालत नाही. मॅक्झिमम आणि मिनिमम 40चा स्पीड पाहिजे तर येतो. दादू तुला बघते मी नंतर आणि थांब. निघूया? चाल. पर्स घे. हो हो. चला. हो आलो आलो पोचले. काय जोशात चालले मग लवकर चला दादू, उशीर होईल आपल्याला. पहिला दिवस आहे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला नाही, स्टुडंट्सला. शट अप. आम्हाला सांभाळून नाही का? हेल्मेट नीट घाल. हो, काही काळजी करू नका तुम्ही दादू. बरे मंडळी, जगलो वाचलो तर येऊ परत. दादू प्लीज. अगं नाही ग, तुझ्याबद्दल फक्त गंमत करीत होतो. मला का तुझी खात्री नाही? बाय बाय.